काम उद्यावर ढकलण्याची सवय हा आपल्यापैकी बहुतेकांचा अगदी रोजचाच संघर्ष असतो. आजच्या या सविस्तर विश्लेषणात आपण याच टालमटोल करण्याच्या सवयीच्या अगदी मुळाशी जाणार आहोत. फक्त वरवरची कारणं न शोधता तत्वज्ञान आणि मानसशास्त्राच्या आधारे तिचं अचूक विश्लेषण करणार आहोत. या सवयीला समजून घेऊन तिला कसे हरवायचे आणि एका परफेक्ट प्रॅक्टिसकडे म्हणजेच अचूक सरावाकडे कसे वळायचे याचा आज आपण अगदी सखोल विचार करूया. चला तर मग लगेच सुरुवात करूया. आता सर्वात आधी एक मूलभूत प्रश्न पडतो. काम टाळणे नेहमीच वाईट असते का? आपण सहसा असे गृहीत धरतो की काम पुढे ढकलणे ही एक अत्यंत वाईट सवय आहे. पण आचार्य प्रशांत यांच्या विचारधारेनुसार काम टाळणे ही केवळ एक कृती आहे. कोणतीही कृती स्वतःहून चांगली किंवा वाईट नसते. आपण नक्की काय टाळत आहोत यावर तिचे खरे मूल्यमापन अवलंबून असते. हा विचार खरोखरच आपल्या दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाकतो. तर मग ही टालमटोल नक्की काय आहे? हा एक आजार आहे की आपलाच एखादा बचाव? या पहिल्या भागाकडे वळूया. इथे कर्ता आणि कर्म यातील फरक समजून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. काम टाळणे हे केवळ एक कर्म किंवा कृती आहे, पण तो निर्णय घेणारा आतला कर्ता कोण आहे हे तपासणे सर्वात महत्त्वाचे असते. समजा आतला कर्ता घाबरलेला किंवा संकुचित विचारांचा असेल तर तो साहजिकच चांगल्या गोष्टीही टाळेल. त्यामुळे कृतीचे मूल्यमापन हे फक्त त्या कर्त्याची खरी ओळख पटवण्यासाठी असते. याची एक अतिशय रंजक तुलना करून पाहूया. जेव्हा मन भीतीने किंवा अहंकाराने ग्रासलेले असते तेव्हा आपण आपल्या प्रगतीसाठी आवश्यक असणारी महत्त्वाची कामे टाळतो. हे नक्कीच नुकसानकारक आहे. पण दुसरी बाजू बघा. जेव्हा आपण रागाच्या भरात प्रतिक्रिया देणे किंवा एखाद्या वाईट मोहाला बळी पडणे टाळतो तेव्हा तीच टाळमटोलीची सवय आपली सर्वात मोठी ताकद बनते. शहाणपणा वापरून चुकीच्या गोष्टी पुढे ढकलणे हे अत्यंत योग्यच आहे. आता या सुस्तीची आणि टालमटोलीची मनोवैज्ञानिक कारणे काय आहेत ते दुसऱ्या भागात समजावून घेऊया. या सुस्तीच्या कालरेषेकडे लक्ष दिले तर एक गोष्ट स्पष्ट होते. सरश्री यांच्या मते सुस्तीची सुरुवात सकाळी नाही तर चक्क आदल्या रात्रीच होते. रात्री झोपताना मनात चिंता असतील आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठण्यासाठी कोणताही ठोस उद्देश नसेल तर त्याचं रूपांतर थेट सकाळच्या सुस्तीमध्ये होते. अंथरूण सोडण्याची अजिबात इच्छाच होत नाही आणि हळूहळू हे एका दुष्टचक्रात बदलते, जिथे आयुष्यातील मोठी आणि महत्त्वाची ध्येय कायमची पुढे ढकलली जातात. आपण ज्याला नुसता आळस समजतो ती प्रत्यक्षात आपल्या मेंदूची एक बचावात्मक यंत्रणा असते. हे ऐकायला थोडे वेगळे वाटेल, पण जेव्हा एखाद्या कामामुळे ताण येतो किंवा अपयशाची भीती वाटते तेव्हा अवचेतन मन त्या नकारात्मक भावनांपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी ते काम पुढे ढकलण्याचा मार्ग निवडते. म्हणजेच हा ऊर्जेचा अभाव नसून एक प्रकारचा भावनिक अडथळा आहे. मग या चक्रातून बाहेर पडायचे कसे? इथे नाईट व्हिज्युअलायझेशन हे तंत्र खूप उपयोगी पडते. झोपण्यापूर्वी आपल्या मनाला सकाळी उठण्याचे एक स्पष्ट आणि सकारात्मक कारण देणे अत्यंत आवश्यक आहे. डोळे बंद करून कल्पना करा की सकाळ झाली आहे, सर्व कामे अतिशय वेगाने आणि उत्साहाने पूर्ण होत आहेत आणि शेवटी मिळणाऱ्या त्या सखोल समाधानाची अनुभूती घ्या. असे केल्याने सकाळी उठताना मेंदूला एक निश्चित दिशा आणि ऊर्जा मिळते. हे सगळे साध्य करण्यासाठी मनाची धार तीक्ष्ण करणे खूप गरजेचे आहे. तिसऱ्या भागात आपण याच तंत्रांबद्दल बोलूया. जर कुऱ्हाड बोथट असेल तर लाकूड तोडण्यासाठी खूप जास्त ताकद लागते आणि तरीही अपेक्षित यश मिळत नाही. आपले मनही अगदी एका हत्यारासारखेच आहे. जर मन सतत विचलित होत असेल तर तो दोष नसून ती केवळ एकाग्रतेची कमतरता आहे. त्यामुळे मोठी आणि गुंतागुंतीची कामे हाती घेण्याआधी या मनावर धार लावणे अत्यंत आवश्यक ठरते. ही धार लावण्यासाठी काही अत्यंत प्रभावी व्यायाम आपण करू शकतो. पहिला म्हणजे त्राटक सराव. यात कागदावरील एका काळ्या बिंदूवर सलग आणि तीव्र लक्ष केंद्रित करायचे असते. दुसरा सोपा मार्ग म्हणजे श्वासांची मोजणी करणे. आत येणाऱ्या श्वासांची 1 ते 100 पर्यंत मोजणी करायची. पण यात एक कडक नियम आहे बरं का. जर मध्येच मन विचलित झाले तर कोणतीही सवलत न घेता पुन्हा 1 पासून सुरुवात करायची. हे आव्हान मनाची ताकद आणि सहनशीलता कमालीची वाढवते. आता प्रत्यक्ष काम सुरू करण्यासाठी कोणती तंत्रे वापरता येतील ते चौथ्या भागात पाहूया. कामाची सुरुवात करण्यातील अडथळे पार करण्यासाठी काही अतिशय वेगवान आणि प्रभावी तंत्रे उपलब्ध आहेत. 2 मिनिटांचा नियम हा कामाची सुरुवात करण्यातील भीती पार नष्ट करतो. जे काम 2 मिनिटात होऊ शकते ते लगेच करून मोकळे व्हा. दुसरे म्हणजे पोमोडोरो तंत्र. हे मेंदूला खात्री देते की कामाचा ताण सतत राहणार नाही. 25 मिनिटांनंतर 5 मिनिटांचा ब्रेक नक्की मिळेल. आणि तिसरं आहे ईट दॅट फ्रॉग, म्हणजेच दिवसातील सर्वात कठीण काम सर्वात आधी संपवणे, जेणेकरून दिवसभराचा मानसिक ताण हलका होईल.
ही सर्व तंत्रे मेंदूचा कामाला असलेला विरोध मोडून काढतात. आणि ह्या प्रक्रियेत झायगार्निक इफेक्ट अतिशय रंजक भूमिका बजावतो. जेव्हा आपण स्वतःला सांगतो की मी फक्त 5 मिनिटं हे काम करणार आहे, तेव्हा आपण ह्याच मानसिक प्रवृत्तीचा वापर करत असतो. मानवी मेंदूला अर्धवट सोडलेली कामे लक्षात ठेवण्याची आणि ती पूर्ण करण्याची तीव्र इच्छा असते. एकदा का सुरुवातीचा अडखळा पार पडला की मेंदू स्वतःहून ते काम पूर्ण करण्याच्या दिशेने धावू लागतो. यासोबतच कामातील अडथळे दूर करण्यासाठी काही सिस्टम्स खूप कामी येतात. काम करण्यासाठी योग्य वातावरणाची रचना करणे आणि फोनसारख्या गोष्टी दूर ठेवून डिजिटल डिटॉक्स करणे याने आपली मर्यादित इच्छाशक्ती वाचते. पण यातला सर्वात महत्त्वाचा आणि अनेकदा दुर्लक्षित राहणारा मुद्दा म्हणजे स्वतःबद्दल करुणा. जर काल एखादे काम पुढे ढकलले गेले असेल तर स्वतःला दोष देत बसू नका. अपराधीपणाची भावना फक्त ताण वाढवते आणि त्यामुळे पुन्हा टाळमटोल सुरू होते. स्वतःला माफ करा आणि अगदी नव्या उमेदीने सुरुवात करा. आणि इथूनच आपण पोहोचतो आपल्या 5व्या आणि अंतिम भागाकडे, अचूक सराव आणि सातत्य. सरश्री यांचा हा अतिशय मोलाचा मंत्र लक्षात ठेवण्यासारखा आहे. PPMMP म्हणजेच परफेक्ट प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. केवळ सराव करून माणूस परिपूर्ण होत नाही, तर अचूक सराव माणसाला परिपूर्ण बनवतो. जर काम करण्याची पद्धतच चुकीची असेल तर केवळ एकाच गोष्टीच्या सतत पुनरावृत्तीने काहीही साध्य होणार नाही. त्या कृतीमागं स्पष्ट हेतू आणि अचूक अंमलबजावणी असणं नितांत गरजेचं आहे. सामान्य सराव आणि अचूक सराव यातील फरक ओळखणे अत्यंत महत्त्वाचं आहे. नुसतीच एक मोठी यादी बनवण्यापेक्षा आदल्या रात्रीच दुसऱ्या दिवसाची सर्वात महत्त्वाची 3 कामे निश्चित करणे हा अचूक सराव आहे. काम करताना फोन जवळ ठेवण्याऐवजी तो दुसऱ्या खोलीत ठेवून सलग 45 मिनिटे काम करणे आणि ब्रेकच्या वेळी सोशल मीडिया बघण्याऐवजी मानसिक विश्रांतीसाठी दीर्घ श्वास घेणे किंवा थोडे चालणे ही खरी शिस्त आहे. हाच तो अचूक सराव जो ध्येयापर्यंत पोहोचण्याचा मार्ग सोपा करतो. तर जेव्हा पुढच्या वेळी एखादे काम पुढे ढकलण्याची तीव्र इच्छा होईल, तेव्हा स्वतःला हा अतिशय प्रभावी प्रश्न नक्की विचारा. मी नक्की काय बनून हे काम टाळत आहे? तो काम टाळणारा आतला कर्ता कोण आहे? तो घाबरलेला आहे की खरोखर शहाणा आहे? या एकाच प्रश्नात टालमटोलीच्या सवयीचे मूळ आणि त्यावरचा अंतिम उपाय दडलेला आहे. हा विचार नक्की करून पहा. आजच्या या सविस्तर विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.